नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालन आणि भाषण शिकायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवं मार्गदर्शन आपल्याला मिळतंय, तेही मोफत. आजचा घटक आहे कार्यक्रमाची सुरुवात अशी करा की प्रेक्षक उठून टाळ्या वाजवतील. सूत्रसंचालकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला हा घटक आहे. सूत्रसंचालनामध्ये सुरुवात ही सर्वात महत्वाची असते. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं आणि तुम्ही देखील ऐकलं असेल. जर कार्यक्रमाची सुरुवात प्रभावी झाली तर कार्यक्रमाची उंची वाढते आणि कार्यक्रम रंगतो. चला पाहूया अशा सुरुवातीचे काही अत्यंत महत्वाचे मुद्दे. 1. उत्साहपूर्ण स्वागत करा. सूत्रसंचालकाने सुरुवातीचे शब्द ही ऊर्जा आणि प्रेरणा देणारे असावेत. उदाहरणार्थ, आदरणीय उपस्थित मान्यवर, गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आजचा हा सोहळा केवळ कार्यक्रम नाही तर आपल्या सर्वांच्या आनंदाचा उत्सव आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, अशा शब्दांनी वातावरण सकारात्मक होतं हे आपण लक्षात घ्या. 2. प्रभावी विचारानं सुरुवात करा. एखादा विचार किंवा एखादं वाक्य प्रेक्षकांना लगेचच प्रेरित करत असतं. उदाहरणार्थ, यश त्या लोकांच्या पायाशी येतं जे स्वप्न पाहण्याचे धाडस करतात, आणि आज आपण अशा स्वप्नांच्या उत्सवासाठी एकत्र जमलो आहोत. 3. उत्कंठा निर्माण करा. प्रेक्षकांना वाटले पाहिजे की पुढे काहीतरी खास आहे. उदाहरणार्थ, मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम तुमच्या मनात कायम राहील, कारण पुढील काही क्षणात आपण एक अविस्मरणीय अनुभव घेणार आहोत. 4. प्रेक्षकांना सहभागी करून घ्या. सर्वात महत्वाचं आहे, सूत्रसंचालकानं केवळ सूत्रसंचालन न करता कार्यक्रमामध्ये एक जिवंत आविष्कार जर निर्माण करायचा असेल तर तुमच्या निवेदनामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये प्रेक्षकांना सहभागी करून घ्या. उदाहरणार्थ, दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करत असताना कार्यक्रमात जोशपूर्ण वातावरण तयार करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज की ज्यावेळेस आपण शिवगारद म्हणतो आणि त्यानंतर जय हे प्रेक्षकांकडून आलं पाहिजे. त्यासाठी सूत्रसंचालकांना सांगेल की तुम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना सहभागी करून घ्या, तेव्हा टाळ्या आपोआप मिळतात. उदाहरणार्थ मित्रांनो, जर तुम्ही तयार असाल तर जोरदार टाळ्यांच्या गजरात आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. 5. आत्मविश्वास आणि कुठं थांबायचंय अर्थात विराम वापरायला शिका. मित्रांनो, शब्दांपेक्षा सादरीकरणाला अत्यंत महत्व आहे. उदाहरणार्थ मित्रांनो, 2 सेकंद जरा थांबा. आजचा हा क्षण आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे. मित्रांनो, हा विराम जो आहे ना, तो प्रेक्षकांचं पूर्ण लक्ष वेधण्याचं काम करतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, कार्यक्रमाची सुरुवात ही दारं उघडण्यासारखी असते बरं का. दार जर आकर्षक असेल तर आत येणारा प्रत्येक जण आनंदाने प्रवेश करतो की नाही. म्हणूनच सूत्रसंचालकानं सुरुवात अशी करावी की प्रेक्षक फक्त ऐकणार नाहीत तर उठून टाळ्या वाजवतील. मित्रांनो, कसा वाटला हा घटक? मित्रांनो, निवेदक विठ्ठल पवार हा हजारो सूत्रसंचालक घडवण्याचं काम गेली 3 वर्ष महाराष्ट्राच्या भूमीत करतोय. तुम्हाला देखील सूत्रसंचालक म्हणून घडायचं असेल, तेही मोफत, तर तुम्ही निवेदक विठ्ठल पवार यांच्या मिशन मध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.